नमस्कार मित्रांनो, आपण प्रोटीनने भरलेली अशी सोयाबीन भुर्जी बनवणार आहे। भिजवलेले सोयाबीन घेतलेले, बारीक चिरलेला एक बटाटा घेतला आहे, एक कांदा घेतलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, कढीपत्ता, मटार घेतलेले आहे, पालक आणि कोथिंबीर चिरून घेतलेला आहे, लाल तिखट घेतला, हळद आणि धना पावडर घेतलेली आहे। आता आपण भिजवलेला हा सोयाबीन मिक्सरला लावून घेऊया, क्रश करून घेऊया। आता आपण गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घेऊया। जिरे छान तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट घालूया। त्यानंतर आपण छान बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। तो छान तेलावर फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय करत असताना थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल। नंतरून आपण थोडंसं चिरलेला छान बारीक चिरलेला बटाटाही त्या कांद्यामध्ये टाकूया आणि तोही छान मिक्स करून घेऊया, छान परतून घेऊया। अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया, म्हणजे की ह्या तेलामध्ये हा बटाटा छान शिजला जातो। आता आपण छान परतल्यानंतर त्यात एक हा बाउलमध्ये घेतलेला मटार पण टाकूया। मटार पण छान फ्राय करून घेऊयात आणि पालक आणि कोथिंबीरची बारीक चिरलेली ही भाजीही टाकून घेऊया। ही अतिशय पौष्टिक प्रोटीननी भरलेली अशी ही सोयाबीनची भुर्जी आपण बनवत आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती भुर्जी तशी चमचाने खाल्ली तरी खूप छान लागते। आता आपण मीठ टाकून घेऊया, आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेऊया, टेस्टनुसार, आणि छान परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत छान हे आपण परतून घेऊया। खूप पौष्टिक आहे, नक्की तुम्ही करून बघा। वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीराला ताकद मिळण्यासाठी ही सोयाबीनची भुर्जी खूप छान आहे। आपण यात बारीक टमाटा करूनही टाकू शकतो आहे। आता हे छान परतलं गेलं आहे। आता आपण हा क्रश करून ठेवलेला सोयाबीन, चंक्सचे क्रश केलेला सोयाबीन टाकून घेऊया। मग नंतर आपण हे मसाले, आपण बेसिक मसाले घेतलेले आहे, जास्त हेवी मसाले नाही घेतलेले। लाल तिखट, हळद, धना पावडर टाकलेले आहे। यात तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार पण घालू शकता आहेत, पण बेसिक मसाल्यांनी आपल्याला शरीराला काही त्रास होत नाही। आता ही छान सोयाबीनची भुर्जी बनवून आली आहे की छान थोडंसं किंचितचं पाणी टाकलेले, 2 चमचे टाकलेले असेल पाणी, बस। आता ती छान वाफवून घेऊया, झाकण ठेवायची काही गरज नाही आहे। मस्त छान परतून घेऊया ते। आणि ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत ती खायची आणि तशीही खाल्ली तरी चालते। ज्वारीच्या भाकरीसोबत जर खाल्ली तर तुम्हाला दुसरं खाण्याची काही गरजच पडणार नाही आहे। रात्रीच्या वेळेस, नॉर्मली रात्रीच्या वेळेस तुम्ही डाएट प्लॅन जर करत असाल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस नक्की करून बघा। अतिशय छान ही सोयाबीनची भुर्जी बनते। नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली, काय झाली, आणि मला सबस्क्राईब नक्की करा। चला, बाय बाय मित्रांनो, बाय।